ऑल गुड. नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक. हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू 7 बिलियन मेडिटेटर्स आणि मनसंवाद इन कोलॅबोरेशन विथ काउन्सिलिंग सेंटर फ्रॉम भांडूप. काय आहे, कसला दिवस आहे, कशाला मी अचानक लाईव्ह चाललेलो आहे, तर 1-2 दिवसात आपला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे 2023. मानसशास्त्र, मनसशास्त्र आणि शरीरशास्त्रसुद्धा. का मी हा शब्द वापरतोय तुम्हाला लवकरच कळेल. एक खास माणसाला, एक स्पेशल माणसाला सोबत घेऊन आलेला आहो की जो पूर्णपैकी आपल्या मनाच्या, मेंदूच्या, इमोशनल आहे, मेंटल आहे, तो फिजिकली पण तुम्हाला ब्रेन उघडून दाखवतो की त्याच्या आतमध्ये काय आहे. तर सर स्वतःचं इंट्रोडक्शन देतील आणि आपण एक्झॅक्टली काय काय आपले राईट्स आहेत एक सृजन नागरिक म्हणून आपलं मेंटल हेल्थ, आपलं इमोशनल हेल्थ कसं व्यवस्थित आपल्याला सुदृढ ठेवता येईल, स्वतःचं, फॅमिलीचं आणि मित्रमैत्रिणींचं. आपण प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण सरांना वेलकम करत आहोत. सर, विरसेन सर. नमस्कार. विरसेन सर, तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन. आणि यस, सो मी वीरसेन साळोखे. माझं शिक्षण आहे मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्क झालेलं आहे. पुढं जाऊन मी त्यामध्येच MPhil पूर्ण केलेलं आहे. ओके. सध्याला मी ठाणे मेंटल हॉस्पिटल इथेही कार्यरत आहे. मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्डचा सदस्य आहे. याचबरोबर मानसिक आरोग्य क्षेत्रात आता एक चळवळ पण चालू केलेली आहे की मानसिक आरोग्य काय आहे, कशी आहे आणि त्याच्यामार्फत प्रत्येकाचा अधिकार काय असतात आणि ते अधिकार आपल्याला कसे घेतले गेले पाहिजेत आणि नेमकं मानसिक आरोग्य काय असतं, इथून आमची खरं तर सुरुवात झालेली आहे. आणि हीच माझी ओळख देईन की एक चळवळीचा साधासा कार्यकर्ता, मानसिक आरोग्य चळवळीचा कार्यकर्ता, हीच माझी एक छानशी ओळख आहे. साधासा कार्यकर्ता, आय लाईक दॅट वर्ड. प्लीज. सो मानसिक आरोग्याविषयी बरेचसेच अजून गैरसमज आपल्यामध्ये चालू आहेत आणि कलंक सुद्धा भरपूर आहे की मानसिक आरोग्य किंवा असं काहीतरी बोललं, मेंटल हेल्थ किंवा मेंटल असा शब्द जरी आला, वेडा आहेस का रे तू? बरोबर, वेडा आहेस, वारंवार मेंटल आहेस, डोक्यावर पडलेलं आहेस. हो. हे शब्द वारंवार वापरले जातात आणि या शब्दांच्या मधून आपल्या सर्वांच्या मध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. अरे, मला वेड्यात कोणतरी काढू नये, मला खोळ्यात कोणतरी काढू नये, मला वेड्याच्यात कोणीतरी बसवू नये, अशा या भीतीतून आपण सर्वजण आपल्या मनाचा एक कोपरा कुठे ना कुठेतरी भीतीने ग्रासलेले जात, चिंतेने ग्रासलेले जात आहोत. आणि या सगळ्यामध्ये आता आपल्याला एक स्ट्रॉंग व्हायचं आहे, थोडंसं अजून पुढेही जायचं आहे. आणि यासाठी मला वाटतं की त्या भीतीमुळे जास्तच अजून त्या वेडसरायचे प्रकार वाढत आहेत मला वाटतं. बरोबर. इगो प्रॉब्लेम, ॲटिट्यूड प्रॉब्लेम, मला ह्याला तोंड दाखवायचं, त्याला तोंड दाखवायचं, ते होतंय म्हणून लोक पुढे येत नाहीये. हो, येस. पुढं थोडंसं मी करायचं झालं तर मी ज्या वेळेला ठाण्यामध्ये आता काम करतो, इव्हन मुंबईमध्ये पण माझं काम चालू असतं, मग इथं काय म्हटलं जातं, इथे काही शब्द आहेत, ते शब्द असे आहेत की तिथं म्हटलं जातं, तुला ना ठाण्याला ॲडमिट करूया. पुण्यात गेलं ना, किती जणांनी हे शब्द ऐकले नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका की पुण्याचे असले ना, तुला एरवड्यास आलायस का रे तू. सो हे कलंकित करणारे शब्द अजूनही आपल्या समाजात चालत आहेत आणि मानसिक आरोग्यावरती काम करणारा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून खूप जणांना सांगतो की हे शब्द आपल्याला कुठेतरी थांबवले गेले पाहिजे. इव्हन अजूनही बोललं जातं की आग्र्याच्या पागलखान्यामध्ये तुला ऍडमिट करूया वगैरे. हो. परंतु हे असे शब्द ज्यावेळेला आपण दुसऱ्याला वापरतो त्यावेळेला त्याची मनाची घालमेल काय होते. मी ज्यावेळेला हे तुम्हाला वापरतोय, तुमच्या मनाची घालमेल काय होते हा आपण कधी विचार करतो? हा विचार आपण कधीच करत नाही. आणि हे कित्येक वर्षापासून आपल्यामध्ये आतापर्यंत चाललेलं आहे. जसं थोडंसं मी भारत स्वातंत्र्य झाला इथपर्यंत जातो. भारत ज्या वेळेला आपला स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्याला आरोग्याचा एक अधिकार दिला गेला आणि आरोग्य हा प्रत्येक स्टेटचा म्हणजे त्या राज्याचा विषय आहे असं सांगितलं गेलं. मग आरोग्य म्हणजे आजपर्यंत तुम्ही कमेंटही खाली केला तरी चालेल, आरोग्य किंवा हेल्थ ही शब्द जर का आपल्या डोळ्यासमोर आला किंवा जरी पडला, कानावरती पडला, तर आपण काय म्हणतो, शारीरिक आरोग्यावरती फक्त बोलतो. मला कॅन्सर झालेला आहे, मध्ये आलेला कोरोना झालेला आहे, मला आणखीन काय, माझा ऍक्सिडेंट होऊन पाय मोडलेला आहे, बरोबर, मला ताप आलेला आहे, मला आणखीन झाले, मधुमेह वगैरे झालेला आहे. त्यातल्या त्यात मी थोडंसं याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊन म्हणतो की काही जे शारीरिक आजार आहेत त्यांना ना चांगलं समाजामध्ये ना चांगलं हे मिळालेलं आहे, म्हणजे काय म्हणूया, स्टेटस मिळाले, सेलिब्रिटी झालेत. मधुमेह, शुगर असणं, ते आजार सेलिब्रिटी झाले, शुगर झालेला आहे. ओके, शुगर झालेला आहे, ती जवळ येऊन सांगते आय हॅव, म्हणजे जरा थोडंसं
ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे. हा, तो स्टेटस का झालेला आहे, म्हणजे तो स्टेटस आपण का ठेवलेला आहे, म्हणजे श्रीमंतांनाच फक्त डायबिटीज होतो. बरोबर. आणि ज्यांना डायबिटीज झालाय ते श्रीमंत आहेत म्हणून त्यांना झालेलं आहे, असं झालेलं आहे. बरोबर. मग कॅन्सरला पण थोडंसं झालेलं आहे. हा, कॅन्सर झालेला आहे, त्यालाही अजून स्टेटस प्राप्त. हो. म्हणजे कॅन्सर झालेल्या व्यक्तीला, हा अरे तुमच्या घरामध्ये कॅन्सर आहे का, म्हणजे तुमच्या घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे का, रे वा वा वा, असे मी बघायला येतो, तुमची आई असेल, वडील असेल, अजून कोण असेल, मी बघायला येतो असं म्हणून त्यांना आपण धडधडीत त्यांना भेटून वगैरे येतो, काहीही होतं. परफेक्ट. तेच सर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एखाद्या मित्राला सांगा माझ्या घरामध्ये मानसिक एखादा पेशंट आहे, मानसिक रुग्ण माझ्या घरामध्ये आहे, घरी कोणीही भेटायला येत नाही, इव्हन तुमच्यापासूनही नातं तोडलं जाईल. हा पण जरा वेड्यासारखं कधीतरी करतो. हा 100% एक छोटासा मी पटकन अनुभव शेअर करतो. कारण की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक डिफिकल्ट स्टेज येते, फ्रस्ट्रेशन वाली स्टेज येते, डिप्रेशन वाली स्टेज येते, एन्झायटी वाली स्टेज. येस. आय एम शुअर सर तुम्ही गेला असाल, मॅडम गेला असेल, आमच्या स्पेशल गेस्ट आहेत पलीकडे बसलेत कॅमेऱ्याचे, पण त्या आमच्या टीममध्येच आहेत. पण मुद्दा हा आहे की त्या स्टेजला जेव्हा मी स्वतः डिप्रेशनमध्ये होतो काही काळापुरता, वर्ष दीड वर्षापुरता, तेव्हा मला कम्प्लिटली जे आपण असं म्हणूया मिश्किलीत थोडंसं म्हणायचं, 5-50 हजार जे मित्र होते, मैत्रिणी होते, सडनली सगळे गायब झालेले आणि मी एकटाच होतो. याच्यावर किती लोक सहमत आहेत सगळ्यांनी हात वर करा किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळलं की मानसिक आजार म्हटलं की लोकांचं असं होतं की नाही बाबा नको, आपलं लांब राहिलेलं बरं. बाकीचे जे आजार आहेत, आणि परत आमचं जे बाकीच्या आजारांवर म्हणणं आहे, इट इज नॉट अबाउट दे आर फॅन्सी और वॉट, बट ते ही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आणि किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मनाचा आजार हा सर्वात टॉपला येतो, कारण की सुरूच सगळं काही इकडनं होतं. जेवढी विल पॉवर स्ट्रॉंग, जेवढं तुमचं मन स्ट्रॉंग, जेवढं तुमचं इकडच्या गोष्टी स्ट्रॉंग, तेवढं तुमचं शरीर ऍब्सोल्युटली परफेक्ट. आता थोडंसं मी तुमच्यामध्ये ऍड करतो, ज्यांना शारीरिक आजार असतात, कोणताही असू दे, ब्लड प्रेशरचा असू दे, मधुमेह असू दे, कॅन्सर असू दे, त्या व्यक्तींनाही कुठे ना कुठेतरी डिप्रेशन, ताणतणाव म्हणजे मानसिक समस्या, त्रास सुरू असते. आहेत बरोबर. 100% आपण हे मान्य करायला हवं. परंतु ज्या वेळेला मी भारत स्वतंत्र झाला, स्टेटचा विषय दिला गेला आणि आरोग्य म्हटलं गेलं, मग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल स्थापन केले गेले, ज्याला काय आपण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय वगैरे म्हणतो. पण त्या जिल्हा रुग्णालयमध्ये सगळे डिपार्टमेंट काढले गेले, मेंटल डिपार्टमेंट सोडून. म्हणजे सायकॅट्रिक म्हटलं जातं काही ठिकाणी डिपार्टमेंटला त्या. सो हे सायकॅट्रिक डिपार्टमेंट सोडून बाकी सगळे डिपार्टमेंट्स काढले गेले आणि त्या डिपार्टमेंट्समध्ये काम करण्याची सुरुवात झाली. म्हणजे मी असं म्हणतो की शारीरिक आजार असतील ते चुकीचे आहेत वगैरे, परंतु मानसिक आजारांच्याकडे तिथं दुर्लक्ष झालं. ओके, सो तिथं लक्ष दिल्यानंतर मग ज्या वेळेला WHO 2010ची कॉन्फरन्स आहे, 2010चं बोलतोय मी आता, 2023 मध्ये आहोत, तर त्यांनी आरोग्याची जरा डेफिनेशन आपल्याला बदलायची असं सांगितलं. डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या. सो व्याख्या आपल्याला काय करायची, बदलायची. मग पूर्वी आरोग्य म्हणजे काय, कोणालाही कोणताही आजार नसेल तर ती व्यक्ती आरोग्यदायी आहे असं समजलं जायचं. हां, परंतु आता व्याख्या बदललेली आहे. जी व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या 3 स्तरावरती चांगली आहे त्या व्यक्तीला आरोग्यदायी म्हटलं गेलेलं आहे. परफेक्ट. शारीरिक म्हणजे आपलं शरीर, जे बायोलॉजिकल आपलं शरीर असतं ते. मानसिक म्हणजे आपण मन, आपलं पूर्णपणे मानसशास्त्र आपलं मन. आणि हे घेऊन मी समाजामध्ये कसा रिप्रेझेंट होतो, क्या बात आहे. काय समाजामध्ये रिप्रेझेंट होतो, समाजातल्या मला रूढी परंपरा मी कशा समजून घेतो, लोकांना कसं समजून घेतो, मी दुसऱ्यांना एम्फथाईज कसं करतो. हा एम्फथाईज खूप मोठा शब्द आहे. हां, मी दुसऱ्यांना कसं एम्फथाईज करतो, या सगळ्या गोष्टी या सामाजिक आरोग्यामध्ये येतात, मानसिक आरोग्यामध्ये येतात. आणि नेमकं आपल्याकडे तीच गोष्ट कुठेतरी मिसिंग झालेली आहे. सर तुम्हाला आता जे तुम्ही सगळं बोलत हे जे मिस होत आहे, तर याचं आपण, मी असं नाही म्हणणार की खापर कोणावर फोडायचं किंवा रिस्पॉन्सिबल, आपण ही कोणाला रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आपण तर चला, आपण तुम्ही एक आज एक एवढी सक्सेसफुल संस्था चालवताय, मी माझा छोटासा प्रयत्न चालू आहे 7 बिलियन मेडिटेटर थ्रू कनेक्ट करायचा. आणि पण हे अखंड गव्हर्नमेंटचं काम वाटतंय का तुम्हाला? सगळ्यात महत्वाचा माझाही तोच प्रश्न आहे. एक तुमचं उत्तर घ्यायच्या आधी श्रोत्यांना हा माझा खोचक किंवा तसला काहीच, हा खूप निर्मळ मनाने प्रश्न विचारला. कारण सगळ्या क्षेत्रामध्ये सरकार लक्ष घालतंय, पण जो इम्पॉर्टंट आहे, जिकडनं ऍक्च्युली समाज सुरू होत आहे तिकडेच लक्ष नाही, किंवा जिकडनं संसार सुरू होणार आहे तिकडेच लक्ष नाही. ओके, सो मी तुम्हाला एक छानसा प्रश्न विचारतो सर. तुम्ही आता मुंबईत राहता, रस्त्यावरती कचरा कोण टाकतं? आम्हीच लोक. आपणच टाकतो ना, बरोबर.
मनामध्ये कचरा कोण टाकतं? आता ह्याला आता दोन गोष्टी आहेत की थोडं मग मी अध्यात्माकडे घुसलो की आपला एपिसोड चेंज होऊन जाईल. पण हो, समाजच टाकतो आणि आपण सुद्धा टाकतो. ओके, टू वेज होतं. ओके, 2 वेज. मी असं थोडंसं म्हणजे तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो की याला जबाबदार कोण, यामध्ये काय करायला हवं, या गोष्टीकडे आपण जातोय. बरोबर. तर सर्वात महत्वाचं की शासन सगळीकडे पोहोचणार नाही. जसं आपले शासन सर्वत्र पोहोचणार नाही. कचऱ्याचा डबा दिसल्यानंतर आपल्या खिशात असलेलं चॉकलेटचं जे साधं रॅपर आहे ते कचऱ्याच्या डब्यात टाकावं, जसं आपल्याला कळतं. तसंच एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याला हे समजलं गेलं पाहिजे की मला ताणतणाव आलेला आहे, मला नैराश्य आलेलं आहे, मला उदासीनता आलेली आहे, मला दुःख होतं आहे. या गोष्टी जर काय मला समजतात, मला चिंता येतं आहे, हे जर काय तुम्हाला समजत असेल तर जवळचं समुपदेशन केंद्र पकडावं. सिम्पल एज दॅट. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता, इनफॅक्ट आहातच, पण ते रिअलायझेशन करून द्यायला थोडासा वेळ लागतो. आणि एक छोटासा सर पॉइंट ऍड करतो की सरांनी आता जेवढी हे शब्द हे करून दाखवले, मी हे 100% खात्रीने सांगतो, हे आपण प्रत्येक जण, प्रत्येक व्ह्यूवर, प्रत्येक व्हिडिओ बघणारा हे ह्या स्टेजमधून जातोच. फार नशीबवान असतात क्वचित 100तला अर्धा एखाद म्हणतोय मी की जो ती स्टेज पार करून पुढे जातो. बरेचसे लोक त्याच्यातच रेंगाळत बसतात आणि त्याचा डोंगर मल्टिप्लाय होत शेवटी तो कम्प्लिटली डिप्रेशनचा शेवटचा त्याची स्टेज आहे. येस येस येस. सो तुम्ही जसं म्हटलात की हा डोंगर वगैरे वाढत जातो प्रत्येक जण आणि आपण नैराश्यामध्ये वगैरे जातो. मानसिक त्रास हा शब्द वापरला जातो कारण यामध्ये सर छोटेसे टप्पे असतात. सॉरी, जरा थोडंसं वाढवतोय. मानसिक त्रास असतो, समस्या असतात, त्यानंतर आजार असतो आणि त्यानंतर विकृती असते. या 4 गोष्टी असतात. आजार आणि विकृती यामध्ये असलं तर तिथं तुम्हाला डॉक्टरांची मदत लागते. ही 4थी आणि 5वी स्टेज आहे. कॅन्सरची जशी 4थी 5वी स्टेज असते तशी. पहिली स्टेज कोणती आहे? त्रास आणि समस्या. तुम्हाला त्रास आणि समस्या जाणवत आहेत. एक आहे स्वतः जर का तितकी कोपिंग मेकॅनिझम तुमचं चांगलं असेल तर तुम्ही त्यातून बाहेर पडता. परफेक्ट. तुमचं कोपिंग मेकॅनिझम चांगलं नाही आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांचा आधार घेऊ शकता. ऑब्वियस परंतु येईल. तुमच्या मित्रांचा आधार घेऊ शकता. बाय प्रोफेशनली सांगायचं झालं तर यस, तुम्ही काउन्सलरची मदत घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यात मानसिक त्रास आणि समस्या असतातच. फक्त काही जण ते ओढून चांगल्या प्रकारे नेतात, काही जणांना ते नेता येत नाही. खूप जण ओढून नेतात आणि त्यांची गाडी मोडून पडते. म्हणजे सगळं पार झाल्यावरती म्हणजे काय म्हणतात की नैया जवळ आलेलं आहे, काठ जवळ आलेलं, नाव बुडालेले आहे. सो तसंही ते काही जणांचं होतं. सो खूप गरजेचं असतं या ठिकाणी की एकतर स्वतःला पहिला एक म्हणू की सेल्फ काउन्सिलिंग करणं, सेल्फ हिलिंग करणं, मग आपली ध्यानधारणा आहे, आध्यात्मिक गोष्टी आहेत, यातून स्वतःला बाहेर काढणं. दुसरी गोष्ट, जर काय होत नसेल, ती समस्येमध्ये जर काय रूपांतर होते तर निश्चित एक प्रोफेशनल मदत घ्या. एक प्रोफेशनली तुम्ही एखाद्या काउन्सिलरला गाठ पडा आणि तिथं तुमची सगळी माहिती असते ती गुप्त ठेवली जाते आणि तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या बाहेर काढल्या जातात. श्रोत्यांना मला इकडे ऍड करावं असं वाटेल की मनसंवाद बरोबर मी थोडा वेळ काम करतोय आणि जवळजवळ एक सरासरी 80 लोकांची टीम आहे सर तुमची. हो, येस. 80 लोकांची प्रोफेशनल सर्टिफाईड टीम आहे सगळी मनसंवादची. दे आर डीलिंग विथ युअर काउन्सिलिंग प्रॉब्लेम्स, युअर इमोशनल प्रॉब्लेम्स, युअर मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. आणि जसं सर आता म्हटले की हे आमचं प्रोफेशनच आहे. म्हणजे जेव्हा आपण कोर्टात उभे राहतो मला कितीवर हात ठेवावा लागतो, जे म्हणेन मी खरंच म्हणेन मी खोटं बोलणार नाही. तसं आमच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे मी एक ज्योतिषशास्त्र अंगशास्त्रज्ञ म्हणून सर एक काउन्सिलर म्हणून आमच्या प्रोफेशनमध्ये आमच्या लेवलला आमच्या गुरूंनी हे आम्हाला रटून घेतलेलं आहे की बाबा तुझ्याकडे एखादा जर येतोय तर तो एकदम देवासारखा विश्वास ठेवायला तुझ्याकडे येतो. त्याच्यामुळे ते आमच्या रक्तात असतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची कुठेच काही हे होणार नाही. आणि तेवढ्या कारणासाठी बरीचशी लोक काउन्सिलर्स. यस. हो. नाही, मला कोणतरी वेडं म्हणेल, मी त्या विरसेन सरांना गाठ पडलो ना. येस, हे आहेच. मग हँडल करावं लागतं. मग प्री मॅरेज म्हणजे लग्नाच्या आधी समुपदेशनासाठी आमच्याकडे काही कपल्स वगैरे येतात, म्हणजे त्यांचे आई वडील वगैरे येतात. परंतु लग्न ज्या वेळेला ठरतं, लग्नाची पत्रिका देतात आणि म्हणतात की सर नाही, लग्न झाल्यानंतर ना 1 महिन्याभरानंतर भेटायला आम्ही तुमच्याकडे आलो, हे जर काय तिकडं कळालं तर कसं होईल आमचं? आता मला तुमच्या ह्या प्रश्नावरून मला एक प्रश्न त्याचा हे करावा असं वाटतं की सर जसं माझ्या बिईंग इन टू न्यूमरोलॉजी, एस्ट्रॉलॉजी आणि ऑकल्ट सायन्स फॉर 10-12 इयर्स, माझ्याकडे लोक जशी पत्रिका किंवा त्यांची तारीख घेऊन येतात
मला सांगा, असंच कपल एक काउन्सिलरकडे येऊ शकतं का? यस, एक येऊ शकतं. यावं. एक फॅमिली थेरपी किंवा कौटुंबिक थेरपी ज्याला आपण म्हटलं जातं, एक फॅमिली थेरपी नावाचा आपल्यामध्ये प्रकार असतो काउन्सिलिंगमध्ये. त्यामध्ये एखादी मुलगी असेल, एखादा मुलगा असेल, तर लग्न होतंय, तर लग्न झाल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या बदलतात, त्याचे हक्क बदलतात, त्याचे राईट्स पण बदलतात. मग ते हक्क त्याला सांगावे लागतं की आता लग्न होतंय, तुझ्यावर जबाबदारी काय असणार आहे. त्यानंतर एक आई असते, ती सासूच्या भूमिकेत जाते, एक वडील असतात, ते सासऱ्यांच्या भूमिकेत जातात, आणि मग त्यांच्या पण काही जबाबदाऱ्या निर्माण होतात. राईट. सो ह्या जबाबदाऱ्यांचं बायफर्केशन होणं गरजेचं असतं, आणि ज्यांना त्यांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामध्ये आणखीन एक असतो ननंद नावाचा प्रकार. ओके, सो त्यांचं पण कुठे ना कुठेतरी इगो हर्ट हे ते वगैरे व्हायचा प्रयत्न असतो. मग त्यांचं आता काय जबाबदारी बदललेली आहे, त्यांचे हक्क कसे बदललेले आहेत. आपल्या भावाचं लग्न होतंय, तर माझा हक्क आता काय बदलणार आहे, बरोबर. माझी जबाबदारी काय बदलणार आहे. नवीन एक मुलगी माझ्या घरामध्ये येणार आहे, तर त्याला नेमकं कसं सांभाळलं गेलं पाहिजे. हा फारच इम्पॉर्टंट मुद्दा आहे सर. आणि हे सगळ्यात श्रोत्यांना माझी कळवायची विनंती आहे की जसं मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगतो की न्यूमरोलॉजी, एस्ट्रॉलॉजी हे सगळे हिलिंग शास्त्र आहेत, आणि ही सगळी सक्षम शास्त्र आहेत. ही सगळी शास्त्र आपल्याला पूर्वजांपासून हजारो वर्षांपासून इकडे आहे, आणि आपल्याला ऑलरेडी आराखडा रेडी आहे. आज एक नवीन आराखडा फर्स्ट टाइम ह्या प्लॅटफॉर्मवर मी आणतोय की प्रॉपर रजिस्टर्ड, गव्हर्नमेंट सर्टिफाईड. वी आर टॉकिंग हिअर विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ एव्हरीथिंग, जे शासनाने आपल्याला एकदम सक्षम बनवून दिलेले आहेत. आणि शासनाचं ह्यावेळीचं हे धोरण आहे की मनशास्त्र हा एक सगळ्यांचा अधिकार, मानसिक आरोग्य हा सर्वांचा अधिकार आहे. म्हणजे आताचा जो अजेंडा आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, जागतिक मानसिक आरोग्य दिन जो आहे, त्याचा सर्वांनी म्हणजे त्याच्यामध्ये WHO सांगितलेलं आहे की मानसिक आरोग्य हा सर्वांचा अधिकार आहे. जसं आपले टिळकांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तसं आता सर्वांनी म्हणण्याची गरज आहे की मानसिक आरोग्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो प्रत्येकाने निभावलाच पाहिजे, 100% निभावला पाहिजे. आता तो मानसिक म्हणजे तो अधिकार आहे किंवा तो राईट्स आहे, तर तो राईट्स आहे तो सगळ्या पातळीवरती आपल्याला येतो. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये पण येतो, लक्षात ठेवायचं, आपल्या घरामध्ये येतो, त्यानंतर आपण ज्या समाजामध्ये जातो त्या समाजामध्ये सुद्धा येतो. हेही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ऑफिस मेंटल हेल्थ ही एक नवीन संकल्पना आहे. तुमच्या ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याविषयी काय काम केलं जातं आपण कधीच विचारत नाही. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये ना हॅरॅसमेंट भरपूर होते असे म्हणणारे भरपूर आहेत, भरपूर लोक आहेत. अग्री. माझ्या ऑफिसमध्ये ना राजकारण भरपूर होतं, आणि मला ना मग टेन्शन येतं, ताणतणाव येतं. याचा अर्थ तुमच्या ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याचं जे वातावरण आहे ते दूषित आहे असं म्हणायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली नाही. मग तुमच्या ऑफिसमध्ये जर काय मानसिक आरोग्य जर काय तुमचं चांगलं राहिलं असेल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुमचे जे कर्मचारी असतात ते तुम्हाला सोडून जात नाहीत. कमी पगारात सुद्धा आयुष्यभर राबणारे लोक तुम्हाला मिळतात. हे सुद्धा होतं. म्हणजे याचा अर्थ असा की काउन्सिलिंग ह्याने कुठलंच क्षेत्र न सोडता किंवा कुठलंही प्लॅटफॉर्म, ऑर्गनायझेशन, फॅमिली असो, नोकरी असो, बिझनेस असो, कपल्स असो, फ्रेंड्स असो, संस्था असो, सोसायटीज असो, प्रत्येकीकडे काउन्सिलिंगचा रूल अप्लाय करू शकतो. बरोबर. मागचंच ऑलिम्पिक झालेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. त्या ऑलिम्पिकमध्ये एक त्या क्रीडा महिलेचं मला आता नाव मला आता आठवत नाही आहे, परंतु तिला ते लांब उडी मारायची होती, आणि त्या लांब उडीमध्ये तिला प्रेशर आलं, ताणतणाव आला. त्यानंतर तिने डिनाय केलं की माझं मानसिक आरोग्य चांगलं नसल्यामुळे मी इथे आता परफॉर्म करू शकत नाहीये. तर ऑलिम्पिकच्या जे म्हणजे ते डायरेक्टर असतात त्यांनी मान्य केलं की यस, तुझं मानसिक अवस्था जर काय नसेल तर तू नको करूस परफॉर्मन्स, बरोबर असं स्पष्ट सांगितलं. आणि त्यावेळेला मानसिक म्हणजे आरोग्याची महत्त्वता किती आहे ते सर्वांना समजून आलेलं. सर इथेच थांबवतो. मला एक प्रश्न आहे की जे लोक हे बघतात आणि जे पुढे जाऊन हे बघतील, त्यांना फक्त स्टेजेस वाईज थोडंसं एक्सप्लेन करा की मी कुठल्या स्टेजला येऊन तुम्हाला भेटू सर. मी एकदमच फार माझी विकेट गेल्यावर येऊन भेटू हॉस्पिटलमध्ये का 4 खांद्यावर, का इनिशियल स्टेजला की बाबा मला आता तर थोडीशी गडबड वाटते पण ठीक आहे हे जाऊ दे, काय नाही, थोडं पुरतं वाटतंय. हे बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला नाही रे, ते 2 दिवसात निघून जाईल, पण ते डोक्यातून निघून जात नाही. तर सर प्लीज ह्या स्टेजेस एक्सप्लेन करा की समजा आपले जे श्रोते जे बघतात त्यांना वाटतं की बाबा मला ह्या वेळेला एवढं नाराज व्हायला होतंय किंवा मी डिप्रेस होतोय किंवा आज सतत OCD टाइप्स मला होत चाललंय की हा विचार तर त्या दिवशी आलेला, आता परत 4 वर्षांनी परत तोच आला. येस, खूप छान सर. खरं तर प्रश्न तुम्ही विचारलात. मगाशीच मी सांगितलं होतं त्रास, समस्या, आजार आणि विकृती. ओके, ह्या 4 स्टेज कधी विसरायच्या नाही. सो यामध्ये काय होतं की ज्या वेळेला एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते
आणि त्या घटनेला आपण कोपअप करू शकत नाही. आणि मला वाटतं की मी त्यात आता अडकून पडलेलो आहे, वैचारिकरित्या अडकून पडलेलो आहे, भावनिकरित्या अडकून पडलेलं आहे, वर्तनात्मकरित्या अडकून पडलेलं आहे, मानसिकरित्या अडकून पडलेलं आहे. त्यातून मला डिसिजन मेकिंग माझा होत नाही आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला जाणवतं, जे तुम्हाला असं यामध्ये कुठेतरी मी आता फिट बसतो या 4-5 पॉईंटमध्ये असं तुम्हाला वाटतं, त्यावेळेला नक्की तुम्ही काउन्सिलिंगची मदत घ्या. क्या बात क्या बात. मला वाटतं जराही त्याचा डिले न करता, जराही स्वतःची लाज न बाळगता, जराही समाजाची, आजूबाजूची, फॅमिलीची, मित्र मैत्रिणींची, बिकॉज एंड ऑफ द डे इट इज युअर ओन लाईफ, युअर ओन बॉडी अँड युअर ओन माइंड. स्वतःचं सक्सेस स्वतःच्या हातात आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा कधी तिळाचा डोंगर बनतो आणि वो तिनके काय पुरा आग लग जाता है, ये किसी को पता नहीं चलता है. आणि त्या आगीमध्ये शेवटी सापडणारे तुम्ही एकटेच असता. आपण स्वतः असतो, कोणीही दुसरं नसतं. मला एक छानशी गोष्ट तुमच्या याच्यावरून सांगायची आहे की ते स्वतः असतं असं आपण ज्या वेळेला म्हणतो. सर्वांना माहिती आहे की कोरोना हा संसर्गजन्य आजार होता. म्हणजे मला जर काय कोरोना झालेला आहे तर मी तुमच्याजवळ बसू शकत नाही आहे, आणि मी जर काय बसलो असेल तर तो मलाही होऊ शकतो, संसर्गजन्य आजार असतो. तसं जर काय तुमच्या घरामध्ये एक मानसिक त्रास देणारी, मानसिक समस्याग्रस्त किंवा मानसिक आजारी किंवा विकृत असणारी जर काय व्यक्ती तुमच्या घरामध्ये जर काय असेल तर त्याचा परिणाम तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्यावरती होत असतो. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. जे केअर गिवर्स असतात, केअर गिवर्स म्हणजे काय, मानसिक आजारी असतात किंवा विकृत लोक असतात, किंवा ते पेशंट्स आपण त्यांना म्हणतो, जे क्लायंट असतात, त्यांना सांभाळणारे जे लोक असतात त्यांना केअर गिवर्स म्हटलेलं आहे. ते केअर गिवर्सना सुद्धा ताणतणाव येतो, त्यांचाही स्वभाव सर बदलतो. नंतर तेही कुठेतरी डिप्रेशन किंवा ते परत त्या प्रॉब्लेम्समध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या घरातील एक व्यक्ती जर काही निगेटिव्ह असेल, आता तुमचा परत विषय येतो, एक व्यक्ती जर काही निगेटिव्ह असेल घरातली, तर घर सगळं निगेटिव्ह व्हायला सुरुवात. सो तसंच मलाही सांगायचं आहे की तुमच्या मनामध्ये जर काय हे काही अडकून अजून पडलेली असेल तर तुम्ही फॅमिली थेरपी घ्या, तुम्ही व्यक्तिगत समुपदेशन घ्या. त्यातून नक्की तुम्ही बाहेर पडा, तुमचं घर सगळं बाहेर पडतं. आणि एक सकारात्मक वातावरण घरामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण घरामध्ये पण म्हणू शकतो की मानसिक आरोग्य हा माझा अधिकार आहे. त्यामुळं तुमच्या स्वभावामुळे, खूपशा वेळेला पालकांच्या स्वभावामुळे मुलांच्या मध्ये काही थ्रेट्स आम्हाला दिसतात. पालक काय असतात, पालक 35-40च्या वयोगटाचे असतात, त्यांच्यामध्ये एनर्जी असते, त्यांच्यामध्ये बाहेरचं व्यवहार ज्ञान असतं. 9वी-10वीची मुलं असतात आणि त्यांना ओरडणं, अभ्यास कर रे, हे कर रे, ते कर रे. मग ते भांडत असतात, आई बरोबर भांडत असतात, आई वडिलांचं भांडण चालू असतं, घटस्फोटापर्यंत गोष्ट गेलेली असते. आणि 9वी-10वीला असलेला जर का मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याच्या एकंदरीत पूर्ण जो टर्निंग पॉईंट असतो 10वीचा, त्याच्यावरतीच परिणाम होत असतो. त्यावेळेला त्या बालकाला किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला म्हणण्याचा अधिकार आहे, मानसिक आरोग्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुमचा घटस्फोट तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि माझ्यावर तुम्ही संपूर्णपणे लक्ष केंद्रित करा, असं म्हणणं गरजेचं. आणि हे आपल्याला समजत नाही विषय आहे. तर सगळ्यांना परत तेच की इट्स अ हंबल रिक्वेस्ट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज बऱ्याचदा माणूस भावनिक होऊन सेल्फिश होऊन जातो, माणूस भावनिक होऊन सेल्फ सेंटर्ड होऊन जातो. सेल्फ सेंटर्ड होण्यात काहीच हे नाहीये, बट कुठल्या विषयाला घेऊन आपण सेल्फ सेंटर्ड होतोय आणि त्याची हानी होतीये आजूबाजूच्यांना, तर ते कम्प्लीट चुकीचं आहे. सर एक प्रश्न मला येतोय की एक 2 ते 4 सिम्पटम्स असे सांगा ना जे हलके फुलके आपल्या व्ह्युअर्सना लक्षात येतील की मी कुठल्या वेळेस तुम्हाला येऊन भेटू. बरं, आय थिंक सो मला वाटतं परत एकदा तेच रिपीट होईल. अच्छा, तेच आहे त्याच्यातले असे काही की बाबा ओव्हर थिंकिंग आहे, काही गोष्टी हॅबिट्स करते, मी सतत एखाद्या फोनवर बोलते की एखादी गोष्ट मी सतत बघत राहते. हो, असं काहीतरी मी थोडंसं सांगेन. तुम्ही आता थॉट्स विषयी बोललात, म्हणजे विचारांच्या विषयी बोललात. एखादा तुमच्या आयुष्यात विचार आलेला आहे आणि तो निघूनच जात नाही, तिथेच अडकून पडलेला आहे. खूप इम्पॉर्टंट. एखादी आयुष्यातली एखादी घटना घडलेली आहे आणि ती माझ्याबरोबरच का घडली, मग त्याचं खंत, अपराध आणि त्याचं दुःख तुमच्या मनामध्ये तसंच राहिलेलं आहे. मग ते माझ्याबरोबर का घडलं, कशासाठी घडलं, असं घडायलाच नको पाहिजे होतं, मग त्या व्यक्तीने माझा विचार केला का नाही, वगैरे वगैरे. हा विचार जर काय तुमच्या मनामध्ये सारखे घोळत असतील, आणि यातून सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, ताणतणाव असो, नैराश्य असो, उदासीनता असो, दुःख असो, एन्झायटी म्हणजे चिंता असो, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक गोष्ट होते, एकतर झोपताना
झोपताना लवकर तुम्हाला झोप लागणार नाही, परफेक्ट. किंवा उठल्यानंतर ते विचार आहेत ते डायरेक्ट तुमच्यावरती अटॅक करणार. अटॅक करणार. ते परफेक्ट. कसेही विचार असतील, परफेक्ट. कसेही विचार असतील, अगदी मी सांगेन की तुम्ही डिसिजन मेकिंग तुमच्या हातून होणार नाही. परफेक्ट. अतिविचारांमध्ये तुम्ही अडकणार द्वंद्वामध्ये तुम्ही असणार. नेहमी द्वंद्वाच्याच परिस्थिती. भावनिकरित्या तुम्ही सारखे ओव्हरवेल्मिंग होत राहणार, म्हणजे भावनिकरित्या रडत राहतात. साधे साधे व्हिडिओज बघितले तरी डोळ्यातून पाणी आलं तर. वर्तनात्मक बदल तुम्हाला जाणवतात. एखादं वर्तन अचानक मी चिडतोय, माझ्यासमोर बसलेला, अरे तू हसलास कसं, चष्मा खटलास रे, तुला कळतं काय नाही रे, अचानक माझं वर्तन चेंज होत नाही. काहीच कारण बेसिकली नसतं. काहीच नसतं. अचानक मी हायपर होतो, दुसऱ्याला काहीतरी बडबडतो आणि नंतर माझ्या लक्षात येतं की मला करायला नको पाहिजे होतं आणि मी स्वतःला डिपेंड करत बसतो. अरे मी असं मला असं म्हणायचं होतं, तसं म्हणायचं होतं. सगळा जमलेला राग, दुसऱ्याची घाण जी मगाशी आपण म्हटलं की सगळी जी आत राहिलेली आणि ते आपल्याला वे ऑफ एक्सप्रेशन मिळत नाही. एक्झॅक्टली कशी तर ती कुठल्याही दृष्ट्या बाहेर पडेल. प्रोबेबली हे भयानक डेंजरस आहे, डेंजरस होत आलेलं आहे आणि पुढे ह्याची पातळी अजून वाढणार आहे. तर मला वाटतं टाइम टू टाइम हे आपलं डोकं मोकळं केलेलं, जसं आपण डस्टबिन एव्हरी सिंगल डे मोकळं करतोय, मला वाटतं एव्हरी सिंगल डे डस्टबिन मोकळे केलेले चांगलेच आपल्या डोक्याचे पण. मी तर स्वतः ध्यानाबद्दल सतत माझे सेशन सुरूच असतात, बट हे आता ॲडिशनल आपण कनेक्ट केलेलं, आपण कोलॅब केलेलं आहे मनसंवाद बरोबर, की ज्या ज्या वेळेस ध्यान, स्पिरिच्युअलिटी, काउन्सिलिंग हे सगळे विषय हँड इन हँड चालणार आहेत. तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू की छोट्या साध्या सिंपल सरळ भाषेमध्ये की कसे आपण ह्या हिलिंग सेंटर्समध्ये येऊन स्वतःला परफेक्टली फिक्स करू शकतो, जराही स्वतःची लाज न बाळगता, जराही कोणाची आजूबाजूची लाज न बाळगता आणि स्वतःला अंडर एस्टिमेट न करता. ओके, सो लेट्स गेट टू द ऑलमोस्ट लास्ट पार्ट ऑफ अवर थिंग्स. हे जे आपण आतापर्यंत जेवढे प्रकार बोलत आलो, ठीक आहे, आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट एखादा तुम्हाला वाटतोय की ऍड केलं पाहिजे, जो आपल्या सामान्य जनते, एक फॅमिली म्हणा किंवा एक आपण जे संघटित राहतोय, मग ती फॅमिली असो, सोसायटी असतो, ऑफिस असो, अजून कुठलं वर्क कल्चर असतो, असा कुठला पॉईंट तिकडे तुम्हाला ऍड करावा असं वाटतंय ह्या ओव्हरऑल चर्चेमध्ये? ओव्हरऑल चर्चेमध्ये एक सर्वात ऍड करावा असा मला आता वाटतो तो म्हणजे आत्महत्या. आत्महत्या अशी गोष्ट आहे की तुमचं मानसिक आरोग्य टोकाला गेल्यानंतर ती व्यक्ती आत्महत्या करते. आणि आत्महत्येला जरी म्हणजे आम्ही त्याला आईसबर्गची उपमा देतो, जसं बर्फ 20% वरती असतो आणि 80% खाली असतो, तसं मनाचं सुद्धा आपल्या तसंच असतं की 20%च विचार खूपशा वेळेला आपल्याला जाणवतात, अनकॉन्शियसली 80% कुठेतरी अडकून पडलेले असतात. आणि क्षणाचा विलंब न करता मला सहन होत नाही या शब्दामुळे लोक आत्महत्या करतात. डाटा जर का एनसीआरबी म्हणजे नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरो जो आहे त्यांनी डाटा काढला होता. 19चा जो डाटा होता तो कोरोनाच्या काळातला डाटा होता, 1,50,000 पर्यंत होता. कोरोनानंतर 1922चा त्यांनी काढला, 1,00,000 तो 60 पर्यंत गेलेला. अजून त्यांनी डाटा काढलेला नाहीये, परंतु माझे सुसाईडचा डाटा, फक्त सुसाईडचा भारताचा पूर्ण. आणि या सगळ्यामध्ये अजून आत्ताचा डाटा आलेला नाही, पण माझ्यासाठी मी म्हणेन की 1,70,000च्या सहज वरती जाईल. आणि सगळ्यात एक नंबर कोण असेल तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा सर्वांनी, महाराष्ट्र आत्महत्यांची खास म्हणीन याच्याबद्दल. तर जर आपणच एकमेकांना साथ देणार नसू आणि असे जर जीव गमावणार असू तर आय थिंक पुण्यांदा माणूस म्हणून आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे की आपण माणूस आहोत आणि नाही. दुसरं अजून एक मी तुम्हाला सांगायचं आहे, पूर्वीचा जो डाटा काढला जायचा, कोरोनाच्या आधीचा डाटा काढला जायचा, त्या कोरोनाच्या डाटा जो होता तो विदर्भ आणि मराठवाडा जास्त सापडायचा, शेतकऱ्यांची आत्महत्या जास्त होत्या. बरोबर. पण आता तो सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. गल्लीत, चाळीत, अपार्टमेंटमध्ये आत्महत्या सुरू झालेल्या आहेत, त्या आपल्यापर्यंत पुढे येत नाही आहेत. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता मुंबईत येऊन स्थायिक आहात. हो. मुंबईची काय परिस्थिती आहे? इथेही आत्महत्यांचं प्रमाण आहे. आत्महत्या सक्सेसफुल ठरलेल्या म्हणजे काय, एखादी व्यक्ती आत्महत्या करते आणि जीव जातो, त्याला सक्सेसफुल म्हटलं जातं. परंतु मेडिकल टर्म आहे, डोंट बी हे घेऊ नका डायरेक्ट, हे टर्म आहे. दुसरं आहे की याच्याही पाठीमागचं असतं की हातावरती ब्लेड ओढून घेणं, सुसाईडचा काहीतरी गोळ्या खाऊन प्रयत्न करणं, असे सुद्धा प्रकार वाढलेले आहेत. म्हणजे हे आपण म्हणू की आईसबर्गच्या खाली आहेत, जे आपल्याला सहसा सापडत नाही, परंतु ते आमच्यासमोर कधी कधी येतं, कारण ती व्यक्ती तसं केलेली असते आणि नंतर कॉल वगैरे आम्हाला येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नाव घेत नाही, परंतु आपल्याकडे म्हणजे वेगवेगळे ॲप्स आलेले आहेत ज्याच्यातून रमीद्वारे
पैसे गुंतवून लोक खेळतात आणि त्याच्यामध्ये Yes. सगळे सेलिब्रिटी इन्व्हॉल्व्ह आहेत. परत हा पुनर्विचार करण्याची फार गरज आहे की सेलिब्रिटी लोक मोठी लोक जर याच्यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि तुम्हाला जर पार्श्वभूमी माहिती नसेल आणि सगळंच रंगरंगोटी जे नसते, मोबाईलवरती आता गॅम्बलिंग आलेलं आहे ते तुमच्या आमच्या खिशात येऊन बसलेलं आहे. खिशात येऊन बसलेलं आहे. पूर्वी जुगार खेळायचा असेल तर मला गावच्या किंवा तुमच्या गल्लीच्या किंवा तुमच्या विशीच्या एका बाहेरच जायचं विशीच्या आहे. बाहेर कुठेतरी जाऊन तो जुगार खेळला जात होता. आता तो तुमच्या खिशामध्ये आहे. येस, 5 मिनिटाच्या आतमध्ये ते इन्स्टॉल होतं आणि त्याच्यावरती आपण पैसे गुंतवतो. आणि मी म्हणजे ऑनेस्टली सांगतो की रिजनल मेंटल हॉस्पिटल ठाणेमध्ये काम करतोय. जो सबर्म आपला एरिया जो म्हणतो, ज्यामध्ये रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हा जो एरिया येतो आणि मुंबई एरिया येतो, याच्यामध्ये मग हा आपल्याला प्रकार अजून आता आपल्याला जास्त दिसतो. म्हणजे ऍडमिशन्स वाढतच चालले. ऍडमिशन वाढत चालण्यापेक्षा दिसतं की ती व्यक्ती 2 लाख गमावलेली आहे, 5 लाख गमावलेली आहे, मग आत्महत्येचा प्रयत्न करते, मग कुठेतरी मेंटल होते, कुठेतरी मग अगदी भान हरपते, ज्याला इन्साईट हरवणं वगैरे आमच्यामध्ये म्हटलं जातं, कॉन्शियसनेस हरवते. सो याच्या हे सर्व आहे. म्हणून हे जरी असलं इट इज मी म्हणेन की हे पण एक कॉज आहे. दुसरा आहे कौटुंबिक पण कारणं जास्त आहेत. डोमेस्टिक Domestic व्हायलन्स. स्वतः माझ्या आत्महत्येच्या व्हिडिओवर भरपूर रिसर्च केलेला आहे. डोमेस्टिक व्हायलन्स खूप आत्महत्याच्या वरती घरगुती कारणं पण भरपूर आहेत. पूर्वी जॉईंट फॅमिली होती, न्यूक्लिअर फॅमिली आली, आता न्यूक्लिअरमध्ये पण बेबी न्यूक्लिअर आली. न्यूक्लिअर आली आहे. मग यामध्ये ताणतणाव कुणालाही सहन होत नाही, कुणालाही सहन होत नाही. पूर्वी सहन करण्यासाठी आजूबाजूला आपले आजी आजोबा होते, सक्षम लोक, त्यांच्या बरोबर आपण काहीतरी डिस्कस करू शकत होतो. आता ते राहिलेलं नाही. फाउंडेशन एकल पालक जे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. मग मुलांच्याकडे लक्ष राहत नाही. एकल पालक जे असतात किंवा वडील एकटे असतात, आई एकटी असते, त्यांच्यावरती फायनान्शियल प्रेशर पडतं आणि मग त्यामध्ये मुलगा काहीतरी करून घेतो किंवा मग ती आई किंवा ते वडील काहीतरी करून घेतात. सो याचेही प्रश्न कुठेतरी आपल्या शहरामध्ये सापडत आहेत. बॅक टू द पॉईंट येतो. आत्महत्या जशा पूर्वी विदर्भ आणि इकडे वाढल्या होत्या, त्या कुठे ना कुठेतरी आपण मुंबई म्हणूया, पुणे म्हणूया, या शहरी भागात वाढलेले आहेत. खेडोपाड्यापर्यंत सुद्धा पोचलेले आहे. सो हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. इवन कधी तुम्ही पेपर काढून बघा, एक छोटासा कॉलम असतो, त्याच्यामध्ये 1-2 आत्महत्या झालेल्या आहेत असं त्यामध्ये दिलेलं असतंच. सो क्विकली इकडे थांबून थोडंसं रिपीट करतो की हा मला विषय पुन्हा बोलावा असतो. जे काही ऑनलाईन गॅम्बलिंग होत आहे, जर तुमच्या सेलफोनमध्ये ते गेम्स आहे, तुम्ही एंटरटेन म्हणून खेळताय, तर लक्षात ठेवा ते एंटरटेनमेंट नाही आहे, तो कम्प्लिटली तुमचा जीव घ्यायचा सापळा आहे. ठीक आहे, कुठलंही प्लॅटफॉर्म असो गॅम्बलिंगचं, आज तुम्ही खुश आहात, आज 2 रुपये मिळालेत, आज 4 रुपये मिळालेत, पण ती परिस्थिती कधीही बदलून तुम्ही त्या 4च्या ऐवजी 4 लाख रुपये कधीही गमावू शकता. हे ऑलरेडी रजिस्टर्ड केसेस आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही विनंती करीन मी मनसंवादतर्फे, 7 बिलियन मेडिटेटर्सतर्फे, की ते ॲप्स त्वरित डिलीट करा. होतील तेवढ्या तुमच्या लोकांना, आजूबाजूच्यांना डिलीट करायला सांगा. तुमच्या संपर्कात कोणी असतील, असे मित्र असतील तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा, त्यांना सहाय्य करा. जर ते एडिक्ट झाले असतील तर गेट देम आउट ऑफ ऑल दॅट थिंग ॲज अर्ली एज पॉसिबल. सेकंड थिंग, फॅमिली कम्युनिकेशन. जे सर म्हटलं, फॅमिलीमध्ये कम्युनिकेशन वाढवणं फार गरजेचं आहे. जे कुठले विषय आहेत, आपण 21व्या शतकामध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडंसं आपण इकडनं उघडणं फार गरजेचं आहे, इकडनं उघडणं फार गरजेचं आहे आणि कम्युनिकेशन उघडणं फार गरजेचं आहे. संकुचित राहून चालणार नाही. का? कारण की जर तुम्ही त्यांची उत्तरं दिली नाहीत तुमच्या फॅमिली मेंबर्सची, तर ती उत्तरं ते बाहेर शोधणार आणि बाहेरची शोधलेली उत्तरं ही 100% मीठ मसाला लावलेली असतात, मल्टिप्लाय केलेली असतात, 1चं 2 करून सांगितलेली असतात. त्याच्यामुळे आपल्या घरात जेवढं वातावरण छान ठेवता येईल कम्युनिकेट करून, भले वाजू दे पण तिकडचं तिकडे होऊ दे. आणि लास्ट, सिंगल पेरेंटिंग. याच्यावर मी स्टेटमेंट करेन की मनसंवाद सिंगल पेरेंटिंगमध्ये मास्टर्स. मी या सगळ्यांचे डिटेल्स, सरांचे डिटेल्स, त्यांचे नंबर, त्यांच्या संस्थेचा नंबर, त्यांच्या सगळे ज्या स्ट्रीमशी रिलेटेड काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, आय एम गोइंग टू पुट एव्हरीबडीज डिटेल अंडर दिस व्हिडिओ. फील फ्री टू गेट इन टच. जराही लाज बाळगायची गरज नाही आहे. मी स्वतः त्यांच्याबरोबर काम करतो आहे. चर्चा आमच्या सुरू असतात, आमचे नवनवीन विषय आम्ही पुढे घेऊन येत असतो. आणि आज हा मोठा कार्यक्रम जो आम्ही राबवतो 2023 वर्ल्ड WHO जो मेंटल हेल्थचा आहे, हे इथून मागे झालेलं नाही आहे. जरी झालं असेल ते फार छोट्या प्रमाणावर झालेलं आहे. अँड नाव वी आर ट्राईंग टू कोलॅबरेट अँड मेक इट बिग. पण हे तुमच्याशिवाय बिग होणार नाही आहे. त्याच्यामुळे जराही हे करू नका.
तुम्हाला जसा सरांचा नंबर सापडेल, मी तर आहेच, अंकशास्त्र आहे, ध्यान तर माझं सतत शिकवत राहणारच आहे मी, पण काउन्सिलिंग तुमचं स्क्रुटिनी करणं फार गरजेचं. का मी पोचले या सिच्युएशनला किंवा का मी पोचलो या सिच्युएशनला, त्याच्यासाठी मास्टर, ऑल द मास्टर्स आर सिटिंग इन मनसंवाद इन भांडूप. ओके सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. हा खूप थोडासा रिस्पॉन्सिबल प्रश्न पण आहे आणि हे श्रोत्यांना खास करून मला सांगायचं आहे की किती वाढ झाली आहे सर ह्या स्टॅटिस्टिक्समध्ये, या केसेसमध्ये, मेंटल केसेस असो, सुसायडल असो किंवा तुमच्याकडे ज्या काउन्सिलिंग केसेस येतात, या पूर्वीपासून म्हणजे आपल्या संघटित जॉईंट फॅमिलीपासून ते आतापर्यंत न्यूक्लिअर आणि बेबी न्यूक्लिअर होईपर्यंत किती वाढ झाली आहे का घट झाली? सर प्लीज एकदा त्यांना सांगा. मानसिक आजारी व्यक्तींचं म्हणूया का कसं बोलायचं? हा, मानसिक म्हणजे जे काउन्सिलिंग. ओके, यस मेंटल, यस यस ओके यस यस, आय गॉट इट. जो डाटा आपल्याला शो करतो, जो NCRBचा डाटा असेल, मेडिकल असोसिएशनचे डाटा असतील, तोही तुम्हाला मी थोडक्यात सांगेन. येस येस प्लीज. पूर्वी मानसिक आजाराची ज्या गोळ्या होत्या त्या खूप लिमिटेड होत्या. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फार्मा कंपन्या आलेल्या आहेत आणि जवळजवळ त्यांनी 100% वाढ नोंदवलेली आहे की इतक्या गोळ्या आता खपल्या जात आहेत म्हणून. केसेसच्या बाबतीत बोललात तर जिथं आधी जे सायकॅट्रिक डॉक्टर होते तिथं आठवड्यातून 3 ते 4 ज्यांना पेशंट्स येत होते, दिवसा त्यांना आता 10 ते 12 पेशंट्स सापडत आहेत. आता आमच्याकडे जर काय पाहिलं, काउन्सिलिंगला येणारे जर काय असतील तर पूर्वी जिथं 1-2 आम्हाला पेशंट्स कधीतरी आठवड्यातून वगैरे यायचे, म्हणजे कोरोनाच्या आधीच्या वगैरे काळानंतर, कोरोनानंतर त्या ठिकाणी आम्हाला 6 ते 7 सहज सापडत आहेत. भरपूर आता आपल्याकडे आमच्याकडे जे डॉक्टर्स आमच्याशी कोलॅबरेट आहेत, मग ते डायरेक्ट काही लोक असतात ते डॉक्टरांच्याकडे जातात. ऑब्व्हियसली आपला जो पर्स्पेक्टिव्ह तो असाच आहे की मला काहीतरी होते ते डॉक्टरांच्याकडे जाऊया. तर ते डॉक्टर्स आमच्याकडे रेफर करतात की पहिला काउन्सिलिंग आणि थेरपीज घेऊन बघा, तुम्हाला बरं वाटलं तर मग गोळ्याकडे तुम्ही वळा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे डॉक्टर्स, फॉर ऑल द डॉक्टर्स की जे डिरेक्टली मेडिसिन्स मध्ये न ढकलता माणसाला पहिलं ऑर्गॅनिकली ठीक करायचे प्रयत्न सगळे डॉक्टर्स करतात. सो डेफिनेटली थँक्यू फॉर दॅट. आणि मला वाटतं सर हा प्रश्न एक क्विकली संपवूया की ऑर्गॅनिक थिअरी का मेडिसिन थिअरी, प्लीज. दॅट्स ऑल अबाउट इंटिग्रेटेड थिअरी. इंटिग्रेटेड यासाठी म्हणतोय, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आपल्याकडे ॲलोपॅथी आहे आणि आयुष डिपार्टमेंट आहे. आयुष डिपार्टमेंटमध्ये काय येतं? आयुर्वेदिक येतं, युनानी येतं, त्यानंतर होमिओपॅथी येतं. हे सगळे आयुषमधले हे सगळे येतात. ह्या सगळ्या थेरपीज म्हणजे परत आहे त्या म्हणजे पॅथीज आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ॲलोपॅथी ही पण एक पॅथी आहे, म्हणजे तुमच्यावर ट्रीट करण्याची एक पद्धत आहे. ओके, तर पूर्वी काय होतं, तर पूर्वी मानसिक आजारी व्यक्तीला फक्त ॲलोपॅथीवाल्यांच्याकडेच जायचं असं थोडासा रूल होता, परंतु तो आता बदलला गेलेला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता असं म्हटलं जातं की पेशंट ज्याने बरं होतं त्याने तो बरा होऊ दे, पण बरा होतो. बरोबर. मग त्याला आयुर्वेदिक आवडतं तर आयुर्वेदिककडे त्याने जावं, युनानी आवडतं तर युनानीकडे जावं, त्याला वाटतं की मला आध्यात्मिकरित्या काहीतरी मिळून मी बरं होतोय तर त्याकडे जावं, काउन्सिलिंग थेरपीची मदत घ्यायची तर त्याकडे त्या जावं. ॲलोपॅथिक सुद्धा म्हणजे आताचा जो डाटा आमच्याकडे शो करतो तो असाच आहे की ज्या वेळेला एखादी व्यक्ती गोळी खाते, म्हणजे ॲलोपॅथीच्या पण गोळ्या वगैरे खाटल्या जातात, त्या व्यक्तीला म्हणजे चांगली मदत होते, परंतु लवकर बाहेर येण्यासाठी थेरपीज असतील, काउन्सिलिंग असतील, त्याचबरोबर आध्यात्मिक काही गोष्टी असतील, या सगळ्या ज्या वेळेला इंटिग्रेटेड करून त्या व्यक्तीला दिल्या जातात तर लवकर त्यातून बाहेर येते. म्हणून जर का तुम्हाला काही त्रास समस्या वगैरे असतील तर हे इंटिग्रेटेड वे खूप गरजेचं आहे. प्रथम कुणाकडे जावे हा प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही शोधात तुम्हाला काय पाहायला आवडतं. प्रत्येकाचा कोर वेगळा असतो. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक असं आमच्याकडे ब्रीद वाक्य आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा तो कोर वेगळा असतो. मग काही जणांचं असं असतं की मला ताणतणाव आलेला आहे, मला डिप्रेशन आलेलं आहे, मी मस्तपैकी ट्रेकिंगला जातो आणि माझा ताणतणाव जातो. दुसरा एखादा व्यक्ती असा असतो की मला नाही मी समुद्रकाठेला किंवा नदीच्या काठेला जाऊन बसतो आणि माझा ताणतणाव निघून जातो. मग एखादी व्यक्ती काय असं असतं की मला काहीतरी मी खातो, चहा पितो आणि माझा ताणतणाव जातो. सो एव्हरीबडी हा कोर असतात. स्वतःचं हे लक्षात घ्या सगळ्यांनी की आपलं जॉनर काय आहे, आपण कुठे लॅक करतो आहोत, आपलं नेमकं काय होत आहे. ओके, सगळे डिटेल्स मी व्हिडिओच्या खाली टाकीन. सगळे संपर्क नंबर्स, ज्या काही थिअरपीज असतील ते सगळ्याचे डिटेल्स व्हिडिओ खाली मी नक्की टाकीन. पण 100% लक्षात ठेवा की दिस इज ए मेंटल हेल्थ इश्यू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावाच. याच वाक्यावर इकडेच थांबतो. सर नमस्कार.